आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीतील धुसफूस आता टोकाला गेलेली आहे। तर ठाकरे गटानं स्वबळाचा नारा दिल्यामुळे महाविकास आघाडीतील फूट आता स्पष्ट झाली आणि याच महाविकास आघाडीच्या फुटीवरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। महाविकास आघाडी फुटली। ठाकरे गटाचं एकला चलो रे। राऊतांच्या भूमिकेवर काँग्रेसची नाराजी। विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीत कुरघोडीचं राजकारण रंगलंय। त्यातच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ठाकरे गटानं थेट स्वबळाचा नारा दिलाय। त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचं स्पष्ट झालंय। असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। राऊतांचा दावा काँग्रेसच्या चांगला जिव्हारी लागलाय। राऊतांनी माध्यमांसमोर बोलण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांशी बोलावं असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी राऊतांना कानपिचक्या दिलाय। मात्र दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी राऊतांच्या भूमिकेला दुजोरा देत कार्यकर्त्यांसाठी स्वबळाचा नारा दिलाय। संजय राऊत साहेब नेहमीच बोलतात, त्यामुळे आणि याच्या आधी दानवे साहेब पण बोलले, पण त्याच्यानंतर जेव्हा मी ठाकरे साहेबांना भेटले किंवा आदित्यजींना भेटले तेव्हा मला असं वाटलं नाही त्यांच्या बोलण्यातून। मी कसं सांगू, मला असं वाटतं की सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर किंवा टी व्हीवर बोलण्यापेक्षा त्यांनी आमच्या नेत्यांशी बोलावं। काही त्यांचं म्हणणं असेल तर राहायचं की नाही राहायचं त्यांचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे, प्रत्येक प्रश्नाला स्वातंत्र्य आहे। कॉर्पोरेशनचे इलेक्शन आम्ही सगळे एक असताना वेगळेच लढत होतो, मागचेही वेगळेच लढलो होतो, त्याच्यात नवीन काय? त्याच्यामुळे कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद अनेक वेळा कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। सगळीच जर इलेक्शन सगळेजण आपल्या सोयीने लढायला लागले तर मग कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या? त्यांना कधी न्याय मिळणार? इंडिया आघाडी ही फक्त लोकसभा निवडणुकीसाठी होती असं वक्तव्य दिल्लीत काँग्रेस नेत्यानं केल्यानंतर त्याचे पडसाद देशभर उमटले। त्यानंतर ठाकरे गटानं इंडिया आघाडी वाचवण्यासाठी काँग्रेसला निर्वाणीचा इशाराही दिला होता। आता राज्यात ठाकरे गट आणि त्यापाठोपाठ शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचं दिसत असलं तरी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून पुन्हा एकतेची वज्रमूठ आवळणार की स्वतंत्रपणे खिंड लढवणार याकडेच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।